पीक विमा संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, गेले अनेक दिवस शेतकरी हे पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा आलेला नाही। परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलद गतीने पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी मोठी घोषणा केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, अवघ्या 2 तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होईल अशी तयारी महाराष्ट्र शासनाने केलेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झाला असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्याला पीक विमा मिळणार आहे। मराठवाडा आणि विदर्भ या 2 भागामध्ये जास्त नुकसान झाल्यामुळे या 2 भागाला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे। ते 16 जिल्हे कोणते आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी देखील माहिती दिली की प्रत्येक पिकाचा दर हा वेगवेगळा ठरलेला आहे। सर्वाधिक दर हा उडीद पिकाला दिलेला आहे। सोयाबीन, कापूस यांचे सेम दर राहतील। त्यामध्ये बाजरी असो, भात असो, इतर पिकांचे देखील दर ठरलेले आहेत। वेगवेगळ्या पिकाचा हा वेगवेगळा दर आहे। त्या दरानुसार तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। महाराष्ट्रातील शेतकरी चातकासारखी पीक विम्याची वाट पाहत आहेत, परंतु आता वाट पाहण्याची तुमची प्रतीक्षा आता संपल्यात जमा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करून आता पीक विमा डीबीटीच्या मार्फत शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होणार आहे। शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 35,500 रुपये एवढी रक्कम देण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने केलेली आहे। तुमचं जर 2 हेक्टर पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला 70,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये पाहायला मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आता तातडीचे निर्णय घेण्यास सुरुवात केलेली आहे। 16 जिल्ह्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा तातडीने मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा संदर्भात तुमचं मत काय आहे आणि तुमच्या कोणत्या पिकाचं नुकसान झालं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।